नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 12 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंगला समजलेलं असतं की ऐश्वर्या त्याला सुद्धा धोका देते. ऐश्वर्याने तरीही सारंगला खोटं सांगितलेलं असतं आणि ती तिच्या मैत्रिणींबरोबर बाहेर आलेली असते. आता सारंगला तिच्यावर डाऊट असतो, त्यामुळे सारंगसुद्धा तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या मागे मागे येतो. ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींबरोबर कॅफेमध्ये आलेली असते, तर सारंग तेथील एका वेटरबरोबर बोलून त्याचे कपडे सारंगच घालतो आणि सारंगच वेटर बनवून त्या टेबलवरती येतो, जेथे ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी बसलेल्या असतात. त्यावेळी ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना सांगत असते, मी त्या सारंगला सांगितलं की आय एम प्रेग्नंट आणि त्या बिंडोक माणसाने त्याच्यावरती विश्वासही ठेवला, असं म्हणतच ऐश्वर्या आणि तिच्या मैत्रिणी हसत असतात. त्यावेळी सारंगसुद्धा वेटर बनून आलेला असतो, तर तो सुद्धा तिथेच उभारलेला असतो आणि तो हे सगळं ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो. हे बोलणं ऐकून तर आता सारंगला धक्काच बसतो आणि त्याला खूप जास्त वाईट वाटतं. जानकीची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. तर सारंग हे सगळं ऐकल्यानंतर तर त्याला शॉक बसलेला असतो आणि तो धावतच जानकीकडे येतो आणि तो स्वतःला मारून घेत असतो. तर जानकी त्याला विचारते, काय करताय तुम्ही हे? तर लगेच सारंग म्हणतो, वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून आपलं घर तोडलं ग. तर जानकी लगेच त्याला म्हणते, जे तुटलंय ते आता जोडायचं. येत्या 15 दिवसात आपण ऐश्वर्याबरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं. सारंगला मात्र हे काही कळत नाही. तर सारंग विचारतो, म्हणजे? तर लगेच जानकी म्हणते, डावपेच नाही तर युद्ध होणार आणि त्या तिघांची आता एकी होते, म्हणजेच आता ऐश्वर्याला सारंगची साथ भेटणार नाही. हे तिघे आणि तसेच सौमित्राने यांच्याच बाजूने असतात. तर हे सगळे मिळून आता ऐश्वर्याला कशा प्रकारे हरवतील? ऐश्वर्या आता कोणकोणते डावपेच खेळेल कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.